Good afternoon friends, very good afternoon to all of you and welcome to Enlighten Chemistry classes. ओके बेटा, तर फोर्स अँड प्रेशर या धड्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे बेटा बायंड फोर्स, आहे की नाही. ओके, आजचा आपला टॉपिक आहे बायंड फोर्स. काय असते बेटा बायंड फोर्स? का लक्षात घ्या. बायंड फोर्स म्हणजे असा फोर्स जे की, लक्षात घ्या, बायंड फोर्स म्हणजे असा फोर्स जे की लिक्विड किंवा गॅसेसद्वारे एक्झर्ट केला जातो. मी सॉलिड उल्लेख केला नाही, मी काय म्हणलं, बायंड फोर्स म्हणजे असा फोर्स जे की लिक्विड ऑर गॅसेसद्वारे एक्झर्ट केला जातो. जो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लिक्विड किंवा गॅसेसद्वारे एक्झर्ट केला जातो त्याला बायंड फोर्स असं म्हणतात. ओके, लक्षात घ्या. आता आपण जर बायंड फोर्स बद्दल वर्णन पाहतो म्हणलं त्याचे खूप ऍप्लिकेशन आहे. बायंड फोर्सचे खूप ऍप्लिकेशन आहेत, खूप चांगल्यापैकी, आहे की नाही. तुमचे हे जे समुद्र आहे त्या समुद्रात मोठ्या मोठ्या जहाजी जातात ना, ते बायंड फोर्समुळेच जातात. ओके, तर बायंड फोर्सचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे. ओके, लक्षात घ्या. आता बायंड फोर्स मी तुम्हाला डायग्रामॅटिकली समजून सांगतो. जे डायग्राम आपल्या पुस्तकात दिलेली आहे ना, त्या डायग्रामद्वारे मी तुम्हाला बायंड फोर्स समजून सांगतो. काय असते बेटा, लक्षात घ्या, आहे की नाही. कोणत्याही गोष्टीचा पहिला पॉईंट असते त्याची डेफिनेशन, आहे की नाही. द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय लिक्विड ऑर गॅसेस इज इन अपवर्ड डायरेक्शन. जो फोर्स लिक्विड आणि गॅसेसद्वारे वरच्या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शन मध्ये एक्झर्ट केल्या जाते त्याला बायंड फोर्स असं म्हणतात. पहा, जर समजा आपण एक मोठं कंटेनर घेतलं, या मोठ्या कंटेनरमध्ये आपण काय भरलं, पाणी भरलं. पाणी, आहे की नाही. ओके, पहा, आहे की नाही. या मोठ्या कंटेनरमध्ये आपण काय केलं, पाणी भरलं आणि या पाण्यामध्ये काय टाकले, काही ऑब्जेक्ट टाकले. ओके, या पाण्यामध्ये काही ऑब्जेक्ट टाकले. आता मी त्या ऑब्जेक्टची डायग्राम काढतो. पहा बेटा, हे पहा, ही जी डायग्राम काढली ना आपण, ही डायग्राम आहे बेटा कशाची, बायंड फोर्स एक्सप्लेन करून सांगण्यासाठी ही डायग्राम मी काढली. लक्षात घ्या. आता या कंटेनरमध्ये आपण काय घेतलं, पाणी घेतलं. ओके, या कंटेनरमध्ये आपण पाणी घेतल्यावर याच्यात आहे की नाही एक एम्प्टी बॉटल टाकली. ही बॉटल कशी आहे माहिती आहे का, या बॉटलमध्ये पाणी भरलेलं नाही. हा एक प्लास्टिकचा बॉल आहे. ओके, आणि ही बॉटल कशी आहे बेटा, ही बॉटल भरलेली आहे. ही बॉटल आहे की नाही, ही पाण्यानं भरलेली बॉटल आहे. ही एम्प्टी बॉटल आहे, म्हणजे याच्यात पाण्याचा एकही थेंब नाही, त्याच्यात पाणी नाहीच. हा एक बॉल आहे. तर लक्षात घ्या, तर हे जे ऑब्जेक्ट आहे ना, हे सर्व ऑब्जेक्ट आहे ना, हे पाण्यातली ही भरलेली बॉटल, हे बॉल, ही एम्प्टी बॉटल, या सर्व ऑब्जेक्टवर हे जे लिक्विड आहे ना, लिक्विड म्हणजे पाणी, हे काय रे, या कंटेनरमध्ये हे वॉटर आहे ना, वॉटर, ठीक ना, हे काय करायला, या सर्वावर बायंड फोर्स लावायला. ओके, बायंड फोर्स लावायला, हे बायंड फोर्स लावायला म्हणूनच हे सगळे ऑब्जेक्ट काय व्हायले, याच्यात तरंग आले. जर तुम्ही एम्प्टी बॉटल आणि बॉल घेतला तर ते सरफेसवर वरी तरंगतील. जर समजा एखादी तुम्ही बॉटल घेतली, ती बॉटल तुम्ही पूर्ण पाण्यानं भरली आणि ते जर तुम्ही आहे की नाही टाकली कशात, या कंटेनरमध्ये, तर ती बॉटल आहे की नाही या दोन्ही ऑब्जेक्टपेक्षा खाली जाते, मधात जाते. पण इथं खालच्या बुडाला टेकत नाही, इथं खालच्या सरफेसला, खालच्या बुडाला टेकत नाही. का? याचं कारण आहे बेटा, या बॉटलवर दोन फोर्स लागायले. किती? या बॉटलवर दोन फोर्स लागायले. पहिला FB आणि दुसरा FG, आहे की नाही. या बॉटलवर दोन फोर्स लागायले, पहिला FB आणि दुसरा FG. तुम्ही म्हणसाल FB म्हणजे काय? FB म्हणजे बायंड फोर्स, आणि GF म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आहे की नाही. FG किंवा GF म्हणलं तरी चालते, असं उलट ग्रॅव्हिटेशनल फोर्स होती ती. FG ग्रॅव्हिटेशनल फोर्स, FB बायंड फोर्स, आहे की नाही. तर ही बॉटल जी आहे, जे की पाण्यानं भरलेली आहे, ती बॉटल बुडालाही टेकणं झाली आणि वरे सुद्धा जाणं झाली. ती पाण्यात मधात तरंग आली. का? कारण त्या बॉटलवर दोन फोर्स लागायले, आहे की नाही. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा बायंड फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करायला, त्या बॉटलला खाली ओढायला, पण या पाण्याचा बायंड फोर्स त्या बॉटलला वरी ढकलायला. मग दोन्ही फोर्स काम करायले, त्याच्यामुळे बॉटल वरी जायनं झाली आणि खाली जायनं झाली. ती मधात तरंगायली.
ओके, तर ही डायग्राम सांगते की बायंट फोर्स वॉटर किंवा गॅसेसद्वारे म्हणजे एखाद्या लिक्विडद्वारे ऑब्जेक्टवर कसा लागल्या जाते. पहा, डबल एकदा सांगतो. बायंट फोर्स म्हणजे काय? बायंट फोर्स म्हणजे असा फोर्स जे की लिक्विड किंवा गॅसेसद्वारे एखाद्या ऑब्जेक्टवर वरच्या अपवर्ड डायरेक्शन मध्ये लावला जातो. जो फोर्स लिक्विड किंवा गॅसेसद्वारे एखाद्या ऑब्जेक्टवर वरच्या म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मध्ये लावला जातो त्याला बायंट फोर्स असं म्हणतात. ओके, आणि याच बायंट फोर्समुळं समुद्रात मोठ्या जहाजी तरंगतात बेटा, नाहीतर डुबले असते ना मधात, आहे की नाही, नाहीतर डुबले असते ना. ओके, तर हे बायंट फोर्समुळेच होते सगळं. ओके, काय असते बायंट फोर्स? द फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड ऑर गॅसेस इज कॉल्ड ॲज बायंट फोर्स. पण कोण्या डायरेक्शन मध्ये? अपवर्ड डायरेक्शन मध्ये. अपवर्ड शब्द विसरायचा नाही. द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय लिक्विड ऑर गॅसेस इन अपवर्ड डायरेक्शन इज कॉल्ड ॲज बायंट फोर्स. ओके, ही डायग्राम आहे त्याची. आता लक्षात घ्या, बायंट फोर्स 2 फॅक्टरवर डिपेंड असतो. काय म्हणलं मी? बायंट फोर्स 2 फॅक्टरवर डिपेंड असतो. आहे की नाही? बायंट फोर्स इज डिपेंड. म्हणून दुसरा पॉईंट काय लिहायचा बेटा? बायंट फोर्स is depends on 2 factors. पहिलं फॅक्टर आहे बेटा, साइज ऑफ द ऑब्जेक्ट, काय किंवा व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. आणि दुसरा आहे बेटा डेन्सिटी ऑफ लिक्विड. लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, डेन्सिटी ऑफ लिक्विड. बायंट फोर्स इज डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर, आहे की नाही? बायंट फोर्स जो असतो ना बेटा ते 2 फॅक्टरवर डिपेंड असतो. पहिलं फॅक्टर आहे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. बेटा व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे काय? बेटा व्हॉल्यूम या शब्दाचा अर्थ होत असते आकारमान. ऐक नाही, व्हॉल्यूम या शब्दाचा अर्थ होत असते आकारमान. मग ज्या ऑब्जेक्टचा आकारमान म्हणजे ज्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम मोठा असेल तेवढा त्याचा सरफेस एरिया त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, आहे की नाही? जेवढा व्हॉल्यूम जास्त असेल एखाद्या ऑब्जेक्टचा तेवढा सरफेस एरिया त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील त्या ऑब्जेक्टचा. म्हणजे लिक्विड तेवढाच बायंट फोर्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्याला लावेल. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम जितका जास्त त्याच्यावर लागणारा बायंट फोर्स सुद्धा तेवढाच जास्त. एखाद्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम जेवढा जास्त त्याच्यावर लागणारा बायंट फोर्स सुद्धा तेवढाच जास्त. हे झालं बेटा व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, इंग्लिशमधून लिहा वाटलं तर तुम्ही लिहू शकता, लिहिलं पाहिजे. असं हेडिंग टाकायची व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. इफ मोर द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट मोर विल बी द फोर्स ऑफ बायन्सी ऍक्ट ऑन इट, आहे की नाही? असं लिहून टाकायचं. ओके, दुसरा आहे बेटा डेन्सिटी ऑफ लिक्विड. डेन्सिटी या शब्दाचा अर्थ होत असते घनता. काय असते बेटा डेन्सिटी? ओके, लक्षात घ्या. समजा एखादं हे आहे, काय असते बेटा डेन्सिटी? समजा डेन्सिटी ऑफ लिक्विड काय सांगते बायंट फोर्स बद्दल? लक्षात घ्या, डेन्सिटी ऑफ लिक्विड हे सांगते की ज्या गॅसची, लिक्विड म्हणा गॅस म्हणा, आहे की नाही? इथं आपण पाणी घेतलं म्हणून लिक्विड म्हणाले, पण बायंट फोर्स गॅसच्या बाबतीत सुद्धा लागू पडते. ओके, नाही तर मग फुगा डायरेक्ट खाली पडत होता ना, हवेत तरंगते का? फुगा हवेत तरंगते ना, ते कशामुळं? एअरचा बायंट फोर्स लागते त्याच्यावर, म्हणूनच तरंगते. ओके, पहा लक्षात घ्या. डेन्सिटी ऑफ लिक्विड काय सांगते? डेन्सिटी ऑफ लिक्विड सांगते की ज्या लिक्विडची डेन्सिटी जेवढी जास्त तेवढा बायंट फोर्स त्या लिक्विडचा त्या ऑब्जेक्टवर जास्त. डेन्सिटी जास्त, बायंट फोर्स जास्त. का? तुम्ही अनुभव घेतला असेल, आहे की नाही? समुद्राचं पाणी कसं असते? खारं, आहे की नाही? नदीचं पाणी कसं असते? गोड. किंवा कॅनलचं पाणी कसं असते? गोड पाणी असते, खारं नसते. तर ज्यावेळेस तुम्ही समुद्राच्या पाण्यात स्विमिंग करता त्यावेळेस स्विमिंग इझिली होते. का? कारण समुद्राचं पाणी खारं राहते आणि खाऱ्या पाण्याची डेन्सिटी
जास्त असते, त्यामुळं आपण इझिली समुद्रात तरंगू शकतो, आहे की नाही. पण जे हे राहते काय म्हणतात ते नदी राहते, त्या नदीचं पाणी सॉफ्ट असते, आहे की ना, हार्ड वॉटर नसते ते म्हणून त्या पाण्याची डेन्सिटी कमी असते. मग त्या पाण्याचा बायंट फोर्स ऑब्जेक्टवर कमी लागते. म्हणजे एखाद्या लिक्विडची डेन्सिटी जेवढी जास्त त्याच्यावर बायंट फोर्स लागणारा सुद्धा तेवढाच जास्त. हे झालं बेटा बायंट फोर्स बद्दल. लक्षात घ्या, बायंट फोर्स म्हणजे काय, जो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लिक्विड किंवा गॅसेसद्वारे अपवर्ड डायरेक्शनमध्ये लागल्या जाते त्याला बायंट फोर्स म्हणतात. ओके, द फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड ऑर गॅसेस इन अपवर्ड डायरेक्शन इज कॉल्ड ॲज बायंट फोर्स. आहे की नाही. ही डायग्राम मी तुम्हाला समजून सांगितली. आपण काय केलं, याच्यात 2 बॉटल घेतल्या आणि एक बॉल घेतला, एक एम्प्टी खाली बॉटल घेतली, एक भरलेली बॉटल घेतली पाण्यानं. आहे की नाही. एम्प्टी बॉटल पाण्याच्या सरफेसवर वरी तरंगते. ओके, पण जे भरलेली बॉटल आहे ती पाण्याच्या मधात जाते, पण पूर्ण बुडालाही टेकत नाही, पूर्ण वरी सुद्धा येत नाही, ते पाण्यात मधात झुलते अशी. आहे की नाही. ते पाण्यात बॉटल मधातच अशी तरंगते, पण ते बुडाला सुद्धा टेकत नाही आणि वरे सुद्धा जात नाही. त्याचं कारण काय, कारण या बॉटलवर 2 फोर्स लागतात. पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे की याला खाली ओढते, Fg म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याला खाली ओढते. पण पाण्याचा म्हणजे लिक्विडचा बायंट फोर्स याला वरी ढकलते, म्हणून हे वरी जात नाही, खाली जात नाही, ते मधात झुलते. समजलं. दिस इज कॉल्ड ॲज बायंट फोर्स अँड एक्सप्लेनेशन ऑफ दिस डायग्राम. दुसरा पॉईंट काय सांगते, बायंट फोर्स इज डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर. पहिलं व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, हे जे ऑब्जेक्ट दिलेले आहेत ना, या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम किती आहे. दुसरं डेन्सिटी ऑफ लिक्विड, म्हणजे हे जे लिक्विड आहे ना वॉटर, याची डेन्सिटी किती आहे. या 2 गोष्टीवर बायंट फोर्स डिपेंड राहते. आहे की नाही. व्हॉल्यूम जेवढा जास्त बायंट फोर्स तेवढा जास्त, डेन्सिटी जेवढी जास्त बायंट फोर्स तेवढा जास्त. ओके, तर हे झालं बेटा बायंट फोर्स बद्दल. हे लिहून घ्या. चला, ओके बेटा. तर आता आपण पाहणार आहोत बेटा आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीज प्रिन्सिपल. बेटा हे प्रिन्सिपल ऐकणं एक महत्त्वाचं प्रिन्सिपल मानल्या जाते. कशासाठी हे प्रिन्सिपल यासाठी महत्त्वाचं मानले जाते की एखादा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर लिक्विड किंवा गॅसेस किती बायंट फोर्स लावायले, हे आपल्याला सांगता येते. कसं, लक्षात घ्या. आर्किमिडीज प्रिन्सिपलची डेफिनेशन काय आहे. आर्किमिडीज प्रिन्सिपलची डेफिनेशन आहे किंवा त्याचं स्टेटमेंट असं आहे, व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज पार्शली ऑर फुल्ली इमर्स इन अ फ्लुइड. ओके, एखाद्या फ्लुइडमध्ये आपण ऑब्जेक्ट डिप केला, तर त्या ऑब्जेक्टवर तो फ्लुइड किती बायंट फोर्स लावायला हे सांगण्याचं काम कोण करते, आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके, मी तुम्हाला हे स्टेटमेंट वाचून दाखवण्याआधी तुम्हाला समजून सांगतो की बायंट फोर्स आर्किमिडीज प्रिन्सिपलद्वारे कसा काम करते. लक्षात घ्या. समजा याच्यात आपण काय घेतलं, लिक्विड घेतलं. समजा याच्यात आपण लिक्विड घेतलं, आहे की नाही. ओके, इथं आहे की नाही काय ठेवलं, एक बारीकसं छिद्र ठेवलं. इथं काय लावला, पाईप लावला. ओके, आणि आहे की नाही आपण काय केलं, याच्यात आहे की नाही 5 किलोग्राम वजन डीप केलं. याच्यात काय केलं आपण, 5 किलोग्राम वेट डीप केलं. काय केलं, 5 किलोग्राम याच्यात वजन डीप केलं. आहे की नाही. आपण याच्यात 5 किलोग्राम वजन डीप केलं. ओके, 5 किलोग्राम वजन डीप केल्यावर हे कसं दिसेल, हे याच्यात आहे की नाही, याच्यात 5 किलोग्राम आपण वजन डीप केलं. आहे की नाही. आपण याच्यात 5 किलोग्राम जे वजन डीप केलं, आता मला एक गोष्ट सांगा, याच्यात 5 किलोग्राम वजन डीप केल्यावर हे पाणी याच्यात डीप केल्यावर हे पाणी वर येईल ना असं, आणि यातून खाली पडेल ना असं, की नाही असं, आहे की नाही. हे एखाद्या आहे की नाही आपण एका याच्यात जमा केलं. ओके, हे बघा हे याच्यात गेला असं, आहे की नाही. तर मला एक गोष्ट सांगा, ज्या वेळेस आपण हे पाणी असं काढलं आणि याला मोजलं, तर याचं हे बघा 2 kg, या पाण्याचं वजन किती निघालं, 2 किलोग्राम. ओके, पहा आपण 5 किलोग्राम ऑब्जेक्ट याच्यात बुडवला. हा ऑब्जेक्ट 5 किलोग्रामचा आहे, तो ऑब्जेक्ट आपण याच्यामध्ये बुडवला. त्यानंतर हे पाणी थोडं वाढलं, लेवल वाढलं, मग हे असं पाणी पडेल की नाही खाली. तर हे पाणी आपण याच्यात गोळा केलं. हे डीप केल्यानंतरची इमेज होईल. हे डीप करण्याआधीची इमेज, हे डीप केल्यानंतरची इमेज आहे, डायग्राम आहे. ओके, मग इथलं पाणी आपण कलेक्ट केलं आणि त्या पाण्याचं वजन केल्यावर किती आलं, 2 किलोग्राम. म्हणजे
हे फ्लुइड या ऑब्जेक्टवर 2 किलोग्राम एवढा बायंट फोर्स लावायला. हे फ्लुइड या ऑब्जेक्टवर, डीप केलेल्या ऑब्जेक्टवर 2 किलोग्राम एवढा बायंट फोर्स लावायला. हे झालं बेटा आर्किमिडीज प्रिन्सिपल, की एखादं फ्लुइड एखाद्या बुडवणाऱ्या ऑब्जेक्टवर किती बायंट फोर्स लावायला. ओके, म्हणून बायंट फोर्स आर्किमिडीज प्रिन्सिपलद्वारे समजून सांगण्यात येते. कसं, ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट, व्हेन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुल्ली इमर्स इन अ फ्लुइड, a force of buoyancy act on in upward direction. A force of buoyancy acts on it in upward direction. Okay, this force is equal to the weight of fluid. This force is equal to the weight of fluid. Hey, weight of fluid displaced by the object. या ऑब्जेक्टनं बुडल्यावर किती फ्लुइड बाहेर पाडलं, बुडल्यावर किती फ्लुइड लिक्विड बाहेर पडलं. जेवढं लिक्विड बाहेर पडलं तेवढाच बायंट फोर्स त्या लिक्विडनं त्या ऑब्जेक्टवर लावला. दिस इज कॉल्ड ॲज आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके, दिस इज कॉल्ड ॲज आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके, दिस इज कॉल्ड ॲज आर्किमिडीज प्रिन्सिपल. हे लिहून घ्या आणि हे डायग्राम काढा. यानंतर आपण शिकू तर युजेस ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल. काय युजेस ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके बेटा, नाउ वी आर गोइंग टू स्टडी द युजेस ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल. या आर्किमिडीज प्रिन्सिपलचे काय युजेस आहे लक्षात घ्या बेटा. आर्किमिडीज प्रिन्सिपलचे 2 युजेस आहे. पहिलं, या प्रिन्सिपलचा यूज कशात होते, कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमराईन्स. तुम्हाला माहित आहे, जे मोठमोठ्या जहाज राहतात आणि सबमराईन्स राहतात. काय, जे मोठमोठ्या शिप्स आणि सबमराईन्स राहतात, जे मोठमोठ्या जहाज असतात, जे मोठमोठ्या सबमराईन्स असतात. सबमराईन्स म्हणजे पाणबुड्या जे की पाण्याच्या मधातून चालतात, आहे की नाही. जहाज म्हणजे शिप्स जे की वरून चालतात पाण्याच्या. तर हे जहाज आणि सबमराईन्स, ओके, हे जहाज आणि सबमराईन्स कन्स्ट्रक्ट म्हणजे तयार करण्यासाठी आर्किमिडीज प्रिन्सिपलचा यूज केला जाते. ओके, चला, हे झाला पहिला यूज. दुसरा यूज कशाबद्दल आहे बेटा. ओके, तुम्हाला माहित आहे लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर. काय, लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर. ओके, लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर हे जे 2 इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, द इन्स्ट्रुमेंट सच ॲज लॅक्टोमीटर अँड हायग्रोमीटर आर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल. म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपलचा वापर करून लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर हे 2 इन्स्ट्रुमेंट बनवल्या जातात. आर द 2 इम्पॉर्टंट युजेस ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल. पहिला शिप्स अँड सबमराईन्स कन्स्ट्रक्शन, आणि दुसरं इन्स्ट्रुमेंट सच ॲज लॅक्टोमीटर अँड हायग्रोमीटर. ओके, आर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल. ओके, लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर हे 2 इन्स्ट्रुमेंट कशाच्या आधारे बनवल्या जातात, आर्किमिडीज प्रिन्सिपलच्या आधारे. आर्किमिडीज प्रिन्सिपल काय सांगते, एखाद्या ऑब्जेक्टवर एखाद्या ऑब्जेक्टवर फ्लुइड किती बायंट फोर्स लावायला हे सांगायचं काम आर्किमिडीज प्रिन्सिपल करते. ओके, समजा आपण आहे की नाही एक मोठा गोटा घेतला, त्याच्यावर पाण्यात टाकलं, तर तो पाणी त्या मोठ्या गोट्यावर किती बायंट फोर्स लावायला, जेवढं पाण्यात गोटा टाकल्यावर जेवढं पाणी बाहेर पडलं तेवढाच बायंट फोर्स ते लिक्विड त्या मोठ्या गोट्यावर लावायला. ओके, चला, तर हे झालं बेटा आर्किमिडीज प्रिन्सिपल आणि त्याचे युजेस. हे लिहून घ्या व्यवस्थित. ओके, तर आता आपण शिकणार आहोत बेटा. आता ऐक ना, या चॅप्टरचे शेवटचे 2 पॉईंट राहिले, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. पहा, पहिले आपण पाहणार आहोत डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. कोणत्याही गोष्टीचा पहिला पॉईंट असते बेटा डेफिनेशन. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स म्हणजे काय. ओके, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं मास त्याला डिवायडेड बाय त्याचा व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. काय सांगते, द मास ऑफ सबस्टन्स per unit its volume. The mass of substance per unit its volume is known as density of substance. पहा, ज्या सबस्टन्सची तुम्हाला डेन्सिटी काढायची त्याचा मास घ्यायचा आणि त्याला डिवायडेड बाय त्याचा व्हॉल्यूम करायचा. मग फॉर्म्युला कसं बनल, इट इज कॅल्क्युलेटेड ॲज, इट इज म्हणजे काय रे, डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड ॲज
डेन्सिटी इज calculated as density is equal to mass upon volume. आता तुम्ही म्हणसाल डेन्सिटीचं युनिट काय आहे, आता तुम्ही म्हणसाल डेन्सिटीचं युनिट काय आहे. मास कशात मोजतात रे, किलोग्राम. व्हॉल्यूम कशात मोजतात, मीटर क्यूब. मग युनिट काय होईल याचा, तिसरा पॉईंट आहे. द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज द ऑफ density is kilogram per meter cube and CGS युनिट काय होईल रे, CGS युनिट काय होईल, SI. पहा, किलोग्रामच्या जागी ग्राम घ्यायचं, मीटरच्या जागी सेंटीमीटर घ्यायचं. CGS युनिट इज ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ओके बेटा. चौथा पॉईंट काय आहे, चौथा पॉईंट आहे बेटा, डेन्सिटी इज अ स्केलर क्वांटिटी. डेन्सिटी इज अ स्केलर क्वांटिटी. का, कारण डेन्सिटीला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. कारण डेन्सिटीला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. म्हणून डेन्सिटी इज अ स्केलर क्वांटिटी. इट इज स्केलर क्वांटिटी बिकॉज इट हॅव्स मॅग्निट्यूड only but not the direction, का, डेन्सिटी इज अ स्केलर क्वांटिटी, कारण तिला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. पहा, लक्षात घ्या, डेन्सिटी म्हणजे काय, डेन्सिटी म्हणजे मास ऑफ सबस्टन्स पर युनिट इट्स व्हॉल्यूम इज कॉल्ड एज डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स. ज्या सबस्टन्सची आपल्याला डेन्सिटी काढायची त्याचा मास घ्यायचा आणि त्याचा व्हॉल्यूम घ्यायचा. ओके, दोघाला डिवाइड करायचं आहे की नाही, दोघाला मासला व्हॉल्यूमनं डिवाइड करून टाकायचं. काय भेटेल आपल्याला, डेन्सिटी. डेन्सिटीचं युनिट काय, डेन्सिटीचं युनिट आहे किलोग्राम पर मीटर क्यूब, कारण मास किलोग्राम, व्हॉल्यूम मीटर क्यूब आहे की नाही. पहा, लक्षात घ्या, मास कशात मोजतं तर किलोग्राम, व्हॉल्यूम कशात मोजतं तर मीटर क्यूब. हे अशी दांडी मधातली हे बघ, किलोग्राम पर मीटर क्यूब आहे की नाही. किलोग्राम पर मीटर क्यूब इज कॉल्ड एज युनिट ऑफ डेन्सिटी आहे की नाही. CGS युनिट काय, किलोग्रामच्या जागी ग्राम घेतलं, मीटरच्या जागी सेंटीमीटर घेतलं, झालं CGS युनिट. डेन्सिटी इज अ स्केलर क्वांटिटी. वाय डेन्सिटी इज अ स्केलर क्वांटिटी, बिकॉज इट हॅव्स ओनली मॅग्निट्यूड बट नॉट डायरेक्शन. ज्या गोष्टीला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते, तशांना काय म्हणतात, तशांना स्केलर क्वांटिटी म्हणतात. तर हे झालं बेटा डेन्सिटी ऑफ सबस्टन्स बद्दल. कशाबद्दल, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. ओके, प्लीज नोट डाऊन दिस. चला, ओके बेटा. तर आता आपण आपल्या टॉपिकचा म्हणजे आपल्या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट शिकणार आहोत. हे झाल्यावर आपला चॅप्टर संपला. ओके, तो म्हणजे काय, रिलेटिव्ह डेन्सिटी. याआधी आपण काय शिकलं बेटा, डेन्सिटी. ओके, आता काय शिकायलो, रिलेटिव्ह डेन्सिटी. काय असते बेटा रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी, जर समजा आपल्याला एखाद्या सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची तर कसं काढणार, त्या सबस्टन्सची डेन्सिटी त्याला डिवाइडेड बाय वॉटरची डेन्सिटी. हे बघा, आपल्याला ज्या सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे, ओके, त्याची डेन्सिटी घ्यायची आणि त्याला डिवाइडेड बाय वॉटरची डेन्सिटी, म्हणजे त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी निघते. म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटी इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ सबस्टन्स टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, ओके, रेशो आहे. काय रेशो म्हणजे काय, एकाला डिवाइडेड बाय दुसरं. रेशो म्हणजे काय बेटा, एकाला डिवाइडेड बाय दुसरं आहे की नाही. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे काय, रिलेटिव्ह डेन्सिटी. ओके, इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ सबस्टन्स टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. मग त्याचा फॉर्म्युला काय, इट इज गिव्हन ॲज रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर आहे की नाही. पहा, तुम्ही म्हणसाल आता याचं SI युनिट आणि CGS युनिट का नाही. लक्षात घ्या, हे काय आहे, डेन्सिटी. हे सुद्धा काय आहे, डेन्सिटी. ओके, ज्या वेळेस दोन फिजिकल क्वांटिटी एकूण एकाच्या डिवाइडमध्ये असतात, ज्या वेळेस दोन फिजिकल क्वांटिटी एकूण एकाच्या डिवाइडमध्ये असतात त्यावेळेस युनिट नसते. लक्षात घ्या. पहा, इट हॅव नो युनिट. का, कारण बिकॉज इट इज द रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटी.
दोन फिजिकल क्वांटिटी ज्या वेळेस एकूण एकाच्या रेशोमध्ये असतात त्यावेळेस त्या गोष्टीला युनिट नसते. ओके, इथं बी डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आहे, इथं डेन्सिटी ऑफ वॉटर आहे, पण डेन्सिटी आहे ना. मग दोन फिजिकल क्वांटिटी सेम व्हायला, एक सबस्टन्सची डेन्सिटी, एक वॉटरची डेन्सिटी, मग दोन सेम फिजिकल क्वांटिटीचा रेशो त्यांना युनिट नसते, आहे की नाही. पहा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. जर समजा तुम्ही रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणलं तरी चालते, तुम्ही रिलेटिव्ह डेन्सिटीला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणलं तरी चालते. ओके, तर हे झालं बेटा रिलेटिव्ह डेन्सिटी. पहा, लक्षात घ्या काय रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. इट इज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ सबस्टन्स टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. इट हॅव नो युनिट. रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट नाही, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला सुद्धा युनिट नाही, कारण रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजेच काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आहे की नाही. ज्या वेळेस दोन फिजिकल क्वांटिटी एकूण एकाच्या रेशोमध्ये असतात त्यावेळेस त्यांना युनिट नसते. का, कारण दोघांचे युनिट कॅन्सल होतात, नो युनिट, आहे की नाही. चला, त्यामुळे इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. याला काय म्हणू शकतो आपण, युनिटलेस फिजिकल क्वांटिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटीला तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणलं तरी चालते. ओके, तर हे झालं बेटा रिलेटिव्ह डेन्सिटी बद्दल. ओके, हिअर आफ्टर चॅप्टर इज एंड. इथे आपला चॅप्टर संपला. ओके, आता तुम्ही एक्झरसाइज लिहायला सुरुवात करा. एक्झरसाइज तुम्ही स्वतः लिहायची आणि ते प्रॉब्लेम असतात ना फॉर्म्युलावरचे प्रॉब्लेम, ते मी सोडून देणार तुम्हाला, ऐक ना. न्यूमरिकल्स मी सोडून देणार. ओके, त्या न्यूमरिकलपैकी एक न्यूमरिकल तुमच्या टेस्टला येणार आहे, 2 न्यूमरिकल येणार आहे. ओके, तर न्यूमरिकल तुम्हाला मी सोडून देणार आहे, बाकीची एक्झरसाइज तुम्ही सोडवायची. ओके, तर हे झालं बेटा फोर्स अँड प्रेशर चॅप्टर. हिअर आवर चॅप्टर इज समाप्त, एंड. ओके, हॅव अ नाईस डे. चला लिहून घ्या व्यवस्थित आणि नोट्स बनवा.